नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर उन्हाळा सुरू झाला की घरोघरी आपण वाळवण करायला सुरुवात होते। त्यामध्ये आपण आज एक बनवणार आहोत रेसिपी बटाट्याची चिप्स। सुरुवातीला आपण बटाट्याच्या चिप्सची रेसिपी पाहणार आहोत। आता कोणी कोरड्या, पापड, पळी पान, बटाट्याची चिप्स असे कित्येक पदार्थ मोठ्या हौशीने आणि वेळ देऊन केले जातात। हे पदार्थ छान जमून आले तर घेतलेल्या मेहनतीचा सगळा थकवा निघून जातो। तर आज आपण बटाट्याची चिप्स कसे करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। सर्वप्रथम मी मोठे बटाटे घेतलेले आहे, त्याला धुवून घेतले आपण पाण्यात। आता आपण त्याला सगळ्यांना त्याचे सोलून घेऊया बटाटे छानपैकी, म्हणजे ते आपल्याला सोलून झाले की किसायला छान असे आपल्याला एक एक करून बटाटे सोलून घ्यायचे आहे। बटाट्याचे चिप्स करताना आपल्याला काही काही गोष्टी म्हणजे काही टिप्स आहेत ते आपण यूज करूया इथं। सर्वप्रथम आपल्याला मोठे बटाटे आणायचे आहे। पहिली गोष्ट म्हणजे चिप्ससाठी आकाराने मोठा आणि काळपट रंगाचा जाडसर आवरण असणारा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे आपल्याला बटाटे छानपैकी असे मोठ्या आकाराचे घ्यायचे आहे। दुसरी गोष्ट, बटाट्याचे साल काढल्यानंतर, आता मी बटाट्याचे साल काढले आणि लगेचच त्याला पाण्यात आपल्याला टाकायचे आहे। मोकळ्या हवेत ठेवले की ते लगेच काळे पडतात, त्यामुळे पाण्यात असे पूर्णपणे बुडेल असे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात बटाटे आपल्याला स्लाइस करायचे आहे। आणि बटाट्याचे जेव्हा स्लाइस आपण करतोय, आता आपण बटाट्याचे स्लाइस केले तर अगदी पातळ पण नाही करायचे, थोडेसे असे जाडसर करायचे, म्हणजे थोडं सुकायला वेळ लागेल पण ते छान आपले बटाट्याचे चिप्स छान होतील। आता इथं पाणी घेतलंय उकळायला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे। आणि हे बटाट्याचे चिप्स करताना मी तुरटीचा वापर इथं केलेला नाहीये। बरेच जण तुरटीचा वापर करतात, पण ही जी रेसिपी आहे ती विदाऊट तुरटीची आहे। तर सर्वप्रथम आपण बटाटे सोलून घेतले, त्यानंतर त्याला साल काढून घेतले आणि बटाट्याचे स्लाइस करून घेतले। आता आपण त्याला पाणी उकळायला ठेवलं, त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बटाटेचे जे आपण स्लाइस केलेले ते त्याच्यात टाकायचे आहे। छान असे आपल्याला त्याला थोडेसे नरम होऊ द्यायचे आहे, कच्चे नाही राहिले पाहिजे आणि छान असे आपले उकडले पाहिजे बटाटे। तर तुम्ही पाहू शकतात उकळी फुटलेली आहे आपल्या पाण्याला। आता आपण बटाट्याचे स्लाइस जेव्हा पाण्यात उकळायला ठेवले तेव्हा त्याला जास्त शिजू द्यायचे नाही, नाहीतर त्याचं काय होईल, तुकडे पडतील। आणि बटाट्याचे स्लाइस हातात घेऊन दुमडून पाहिजे आहे असे, की छान असे लवचिकता आणि सहज दुमडल्या गेल्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे। तुम्ही पाहू शकता छान असे आपले बटाटे झालेले आहे। तर आता आपण सगळे बटाट्याचे जे टाकले होते ते काढून घेऊया पाण्यातून बाहेर। आणि बटाट्याचे चिप्स आपल्याला सुकवायला उन्हात ठेवायचे आहे। आता रूम टेम्परेचरवर किंवा पंख्याच्या हवेमध्ये पण आपण म्हणजे त्याला वाळवू शकतो। तर काही आता इथं आपण बटाट्याचे चिप्स जे आहे ते प्लास्टिक आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपण बटाट्याचे चिप्स टाकूया। सर्व असे चिप्स आपण पसरून घेऊया आणि छान आपण त्याला वाळून घेऊया। तर खूप सोपे आणि त्याला थोडी मेहनत आहे बटाट्याचे चिप्स करायला। छान झाले की आपल्याला वर्षभर टिकतात आणि बिघडले की मग थोडी मेहनत आपली। हे पहा, आता छान असे आपले बटाट्याचे चिप्स वाळून झालेले आहे। बटाट्याचे चिप्स छान असे उन्हामध्ये वाळू द्यायचे 2-3 दिवस आणि छान वाळल्यानंतर हे बघा पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे चिप्स झालेले आहे। आणि आपण त्याला तळून पाहूया। तर आता इथं कढई ठेवली आहे, आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये। तेल टाकून थोडंसं आपण
तेल टाकूया. छान असं तेल आपलं गरम झालं की आपण चिप्स तळणार आहोत. आता इथं लोखंडीची कढई घेतलेली आहे, तर लगेचच लोखंडाची कढई तापते आणि आपल्याला बारीक गॅसवर आपण चिप्स एक एक करून तळून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. इथं थोडंसं आपण तेल गरम झालं आहे की ते बघून घेऊया. छान असे आपले कुरकुरीत आणि मस्त आपले वेफर्स तयार झालेले आहेत. तर आपण आता एक एक करून तळून घेऊया. दोन्ही बाजूने छान असे आपले तळले पांढरे शुभ्र झालेले आहे. पहा तुम्ही बटाट्याचे चिप्स. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि आपण बटाटे 10 किलो घेतले होते. 10 किलो बटाट्याचे आपण चिप्स घेतले आणि 2-3 वेळेस पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे आहे स्लाइस केल्यानंतर, जेणेकरून आपले बटाटे छान असे पांढरे शुभ्र होतात. आता इथं मी तुरटीचा वापर केलेलाच नाही आहे, तर विदाऊट तुरटी आपण हे चिप्स बनवले आहेत. तर छान असे आपले बटाट्याचे चिप्स तळून झालेले आहेत आणि ते आपण खायला सर्व करूया. त्याच्यासोबत थोडेसे असे मी